महत्वाची बातमी भाजपच्या गोटातून रवींद्र चव्हाणांकडून भाजप राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन, केशव उपाध्येंची उपाध्यक्षपदी बढती करण्यात आली। गोपीचंद पडळकर, अर्चना पाटील, चाकूरकरांचाही समावेश आहे। निरंजन डावखरे, संजय कुटेंसह 6 जण सरचिटणीस, तर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची नियुक्ती झाली। कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची घोषणा झाली आहे। तर ही कार्यकारिणी आपण पाहूया। उपाध्यक्ष म्हणून केशव उपाध्येंची बढती झाली आहे। मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन असतील। महिला मोर्चा आघाडीची जबाबदारी चित्रा वाघ यांच्यावर देण्यात आलेली आहे, तर कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांच्यावर जबाबदारी। ओबीसी मोर्चा आघाडी योगेश टिळेकर यांचं नाव आहे। सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरे, उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नावाची घोषणा झाली आहे। सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरेजी, योगेश सागर, संजय कुटे, श्रीमती माधवी नाईक, श्री राजेश पांडे, श्री सुनील राणे या 6 जणांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। सरचिटणीस म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक आणि महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून श्रीमती चित्रा वाघ, त्याचबरोबर किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून वेताळ यांची आणि ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर, एससी मोर्चा अध्यक्ष म्हणून विश्वजित गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्ष म्हणून देवराम होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून इद्रिस मुल्तानी, मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांचीही नेमणूक करण्यात येते।